जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपावभी प्रेमग्रासा. महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं. वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः. जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च. नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने. नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं. सरहस्यं तदङ्गं च गृहाण गजितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः. तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं. पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि. तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु. प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः. अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना. भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद पूर्वार्थ. दशमस्कंदी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही कंस मारी पुत्र सहाही. शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश. गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योग माया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी. पूतना षष्ठात उद्धरली. शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तमा माझी. अष्टमी नामकर्ण बाललीला. नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला. दशमी यमलार्जुन उद्धरला. एकादशी तारिले वत्स बक. आघासुरोद्धार द्वादशी. ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी. ब्रह्माद्वारा स्तुती चतुर्दशी. पंचदशी धेनुक कालिया युद्ध. षोडशी कालियाशी प्रसन्न. सप्तदशी त्याचे पूर्वकथन. दावानली वाचती व्रजजन. अष्टादशी प्रलंब तारिला. 19वी व्रजानल शांती. 20 शरद ऋतू कथाती. 21व्यात अन्योक्ती वेणुगीत. चिरहरण 22 यज्ञपत्नीवरी कृपा 23. इंद्रयज्ञ निवारण 24. 25 गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26. श्रीकृष्णाभिषेक 27. नंद बंधमुक्ती 28. 29 रासलीलारंभ. गोपी विरह 30. गोपिका गीत 31. गोपीशी श्रीकृष्ण दर्शन 32. महारास 33. सुदर्शन शंखचूडोद्धार 34. युगलगीत 35. अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36. 37 केशी व्योमोद्धार. अक्रूर व्रजयात्रा 38. मथुरागमन 39.
श्रीकृष्ण स्तुती 40 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदिला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्याचं कथन, कृष्ण बळराम सूत्रबंधन, गुरुकुल प्रवेश 45, उद्धव व्रजयात्रा 46, उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन, अध्याय 48 श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम. आज मार्गशीर्ष वद्य पंचमी शके 1946. समर्थांचे जे अनुग्रहित शिष्य होते, जसं आपल्या रामकृष्ण परमहंसांचे अनुग्रहित शिष्य 16 होते आणि त्या 16 जणांचा सांभाळ रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर माताजींनी त्या ठिकाणी केला. बारानगर किंवा वराहनगर कलकत्त्यामधला भाग आहे त्या ठिकाणी. तसं समर्थांचे प्रत्यक्ष अनुग्रह मिळालेले जे संत होते, जे रामदासी होते, त्यांचे अनेक मठ आहेत. जसं आपल्या वेणाबाईंचा मठ आहे, तिकडे कल्याण स्वामींचा मठ आहे डोमगाव परंड्याला. तसा अनंतबुवा रामदासी म्हणजे मेथोडेकर यांचा मठ आपल्या पंढरपुरापासून अगदी 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. अनंतबुवा मेथोडेकरांच्या परंपरेतली 2 मठ त्या ठिकाणी मेथोडेकर मठ पंढरपुरामध्ये आहेत. उत्पात गल्ली, वाना उत्पात जे होते त्यांच्या त्या गल्लीमध्ये एक राम मंदिर आहे. त्या ठिकाणी पारणाच्या निमित्ताने मी गेलो होतो त्यावेळेस त्याच मेथोडेकरांचा अजून एक मठ जो आहे तो आपल्या भीमा नदीच्या काठी त्या ठिकाणी आहे. त्याला पालखी मठ म्हणतात. अनेक पालख्या जेव्हा त्या ठिकाणी येतात त्यामधल्या पालख्या त्या ठिकाणी उतरतात. तो दुसरा मठ आहे. तिथून मग पुढे मी त्या सीताराम महाराजांचं खर्डी संस्थान आहे, तिथून पुढे डावीकडे वळलं म्हणजे सांगोल्याला जायचं रस्त्यावर वळल्यानंतर मग 4-5 किलोमीटरवर मेथोडेकरांचं मठ आहे. मेथोडेकरांच्या मठापासून 5-1 किलोमीटर गेलं की देवळेचं राम मंदिर आहे. देवळे नावाचं गाव आहे. खूप मोठं असं राम मंदिर किंवा मारुती मंदिरच म्हणतात त्याला. जवळपास 2000 माणसं बसतील एवढा मोठा सभामंडप त्या ठिकाणी आहे. त्या मेथोडेकरांची आज पुण्यतिथी आहे. मागे पण आपण जवळपास 1 वर्षापूर्वी मेथोडेकरांच्या मठासाठी म्हणून रामनामाचा जप केला होता. अनिल बुवा रामदासी जे आज पुण्यामध्ये राहतात ते तिथले आहेत. मेथोडेकरांच्या समर्थांचा जो अनुग्रह आहे तो सुद्धा अगदी छान वाचण्यासारखा आहे. समर्थ चरित्र वाचलं की मग या सगळ्या कथा सहजपणे लक्षात येतात. म्हणून आज त्या अनंतबुवा मेथोडेकरांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आजच्या आपल्या या विवेचनाला सुरुवात करूया. काल 19 तारखेला अकोल्यामध्ये समर्थांच्या पादुकांचं आगमन झालं. नाना मुळे यांचं जो श्रीराम मंदिर आहे ज्याचा उल्लेख आपल्या दासायांमध्ये अनंतदास रामदासी यांनी केलेला आहे, त्या मठामध्ये प्रथम पादुका आल्या आणि तिथून वाजत गाजत त्यांचं आगमन पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालयामध्ये झालं. आजपासून सकाळी भिक्षाफेरी आणि पादुकांचं पूजन हे दिवसभर होत असतं. 2 पादुकांच्या जोड असतात, त्यामधलं एक त्या ठिकाणी असतं आणि दुसरी जी जोड आहे ती घरोघरी वाद्यपूजनासाठी जात असते. ज्यांना शक्य आहे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी अवश्य दर्शन घ्यावं. दशमस्कंदातला 47वा अध्याय अथ सप्तचत्वारिंशोऽध्याय. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की अक्रूर आगत किंवा कंसस्यार्थ साधकः येन नीतो मधुपुरीं कृष्ण कमललोचनः. जसा सूर्यनारायणाचा उदय झाल्याबरोबर लोकांनी पाहिलं की नंदाच्या घरासमोर एक सोन्याचा रथ उभा आहे. त्या रथाचं नावसुद्धा दिलेलं आहे शातकौंभ नावाचा रथ कस्याम इति चाब्रुवन. त्यावरती सगळे लोक म्हणतात हा एवढा सोन्याचा रथ या ठिकाणी आला आहे, हा कोणाचा रथ आहे, कोण आलं या ठिकाणी. मागे असाच अक्रूर येऊन गेले होते आणि अक्रूराने या दोघांना त्या मथुरेमध्ये ते घेऊन जाण्यासाठी आले होते. आता अक्रूरम आगतम किंवा म्हणजे प्रश्न आहे तो, किंवा म्हणजे तोच आला का काय असं आपण जसं म्हणतो तसं अक्रूरम आगत किंवा तसं आता आज कोण आलं आहे असं सगळ्यांमध्ये वार्ता सुरू झाली. व्रजवासिनी स्त्रिया ज्या आहेत त्यासुद्धा आपसात बोलायला लागल्या की आता कोण आलं की यांना कोणाला घेऊन जायचं आता.
कृष्ण तर आधीच त्या ठिकाणून गेलेला आहे. आणि मग आता पुढचा हा अध्याय जो आहे 47वा, उद्धव गोपींचा संवाद आणि भ्रमरगीत या नावाचा हा अध्याय. आता गोपी असं पाहतात, कृष्णाचा सेवक जो आहे तो उद्धव आलेला आहे. आता उद्धवांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. प्रलंब बाहुम नवकंजलोचनम. नवकंजलोचनम, नवीन उमललेल्या कमळाच्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे ज्याचे लोचन आहेत. म्हणजे हे उद्धवांचं जे वर्णन आहे ते सगळं वर्णन भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. अजानुबाहू ध्यायेत अजानुबाहूम ऋतशरधनुषम बद्ध पद्मासनस्थम. अजानुबाहू हे संतांचं, भगवंताच्या अवतारांचं लक्षण आहे. कित्येक संत आपण पाहतो जे जेव्हा ध्यानामध्ये बसतात तेव्हा त्यांचे हात जे आहेत ते गुडघ्यापेक्षा पण लांब गेलेले असतात. उभे असतात तेव्हा गुडघ्यापर्यंत त्यांचे हात पोचतात. त्याला अजानुबाहू म्हणतात. कमलदलाप्रमाणे नेत्र असणारे, पिवळा पितांबर धारण केलेला, पीत काषाय वस्त्रम. त्याच्यानंतर गळ्यामध्ये कमळाची माळ आहे. पीतांबर पुष्कर मालिनम लससन मुखारविंदम मणिमृष्ट कुंडलम. त्याच्यामुळे रत्नजडित कुंडले कानामध्ये होती आणि मुखकमळ अत्यंत प्रफुल्लित असं होतं. त्या गोपीने सगळ्यांनी पाहिलं. आता गोपी आपसामध्ये बोलायला लागल्या. 4 बायका एकत्र आल्यानंतर काहीतरी त्यांचा विषय असतो, ठरलेला विषय असतो. मनामध्ये ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतात. त्या म्हणतात, कुतश्च कस्य अच्युत वेशभूषण. की आता हा कोण आलेला आहे, कुठून आलेला आहे, कोणाचा दूत आहे, असे सगळे प्रश्न त्यांच्यापुढे आहेत. आणि ते जाणून घेण्यासाठी त्या गोपी सगळ्या उत्सुक झालेल्या आहेत. आणि अशा ह्याच्यामध्ये उद्धव जे त्या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या बाजूला त्यांना घेरून ही सगळी गोपी जे आहेत त्या एक एक प्रश्न आता विचारत आहेत. हा रमारमणांचा संदेश घेऊन कोणीतरी आला आहे, म्हणजे आपल्या कृष्णाचा संदेश घेऊन कोणीतरी आला आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा आता थोडासा जो राग होता किंवा आता पुन्हा श्रीकृष्णाला घेऊन जायला कोण आलं, श्रीकृष्ण तर आता इथे नाहीत, मग हे कशासाठी आले, असं ज्या चौकशा होत्या त्या शांत झाल्या. आता त्या गोपी आपल्या मधुर भाषणाने त्या उद्धवांशी संवाद करू लागल्या. आता उद्धवांचा जो संवाद आहे त्यामध्ये त्या म्हणतात की जानीमस्त्वाम यदुपते पार्षदम समपागत. आगत म्हणजे जे आलेले आहेत, काय आहे ते पार्षद आहेत, ते दूत आहेत. कोणाचे दूत आहे? यदुपते. हे यदुपती श्रीकृष्णाचे दूत आहेत. म्हणजे उद्धवा, आपण यदुनाथांचे दूत आहात हे आम्ही जाणतो. आपल्या मातापित्यांना खुशाली कळविण्यासाठी आपल्याला इथे पाठवलं आहे, हे सुद्धा आमच्या कानावर आलं आहे. आता या ठिकाणी 2-3 श्लोक फार महत्त्वाचे दिलेले आहेत. मातापित्यांच्या खेरीज इतरांचे जे प्रेमसंबंध असतात ते एक प्रकारचं सोंगच असतं. सोंग म्हणजे कशासाठी? कारण ते स्वार्थासाठी असतं. सच्चा मित्र जो आहे तो कठीण काळीमध्ये तो जसा आपल्या उपयोगी येतो तसं इतर जे असतात ते सगळे म्हणजे बोलण्यासाठी, चालण्यासाठी, व्यवहारासाठी आपल्या जवळचे आहेत असं वाटतं, पण एखादी वेळ आल्यानंतर ते सगळे आपल्यापासून दूर जातात. आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. पुंभी स्त्रीषु कृता यद्वत सुमनस्वीव शतपदैही. जसं भ्रमर आहे, ते भ्रमर किंवा भुंगा काय करतो की सगळ्या फुलांवर जाऊन बसतो आणि त्यातले जो रस आहे, त्यातला जो सुगंध आहे तो सगळं एकत्र करत असतो. त्याप्रमाणे आपल्या स्वार्थासाठी इथे कोणीतरी आलं असेल, पण हे भ्रमर काय करतात, जेव्हा त्या फुलातला सुगंध संपला तेव्हा त्या फुलाचा त्याग करून ते आता पुन्हा दुसऱ्या सुगंधित फुलाकडे उडून जातात. मग आता इथे काही काही गोष्टी खूप छान दिलेल्या आहेत. धन संपलेल्या माणसाला गणिका जशी सोडून जाते, गणिका सोडून जाते म्हणण्यापेक्षा ती त्या धन संपलेल्या माणसाला घरातून हाकलून देते. आपण ज्या ठिकाणी ॲडव्हान्स बुकिंग केलं, हॉटेलमध्ये उतरलो, आता ते दिवस संपले, आपले पैसे जेवढे जमा केले होते ते दिवस संपले की तो जसा त्या हॉटेलचा मालक येऊन आपल्याला सांगतो, सर आपण जेवढा ॲडव्हान्स दिला तो आता संपलेला आहे असं सांगतो. याचा अर्थ आता आपण चेकआउट करायला काही हरकत नाही. तसं आणि दुसरीकडे एखादा राजा जो आहे तो जसा प्रजेचं रक्षण करतो, पण त्याला ती प्रजा तीसुद्धा सोडून जाते. जेव्हा तो राजा रक्षण करण्यासाठी अशक्त होतो, तो असमर्थ होतो, तेव्हा प्रजासुद्धा त्या राजाला सोडून जाते. तसंच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर
विद्यार्थी हा आपल्या गुरुला सोडून जातो आणि दक्षिणा मिळेपर्यंत ऋत्विज ब्राह्मण जे आहेत ते त्या यजमानाच्या घरी असतात आणि एकदा दक्षिणा मिळाली, त्यांचं आगत स्वागत आणि त्यांना जो आहेर द्यायचा तो देणं झालं की मग ही ब्राह्मण मंडळी जसं ते यजमानाचं घर सोडून निघून जातात. खूप चांगले उदाहरणं दिलेत. अजून एक दिलं, खगा वीत फलम वृक्षम. पक्षी, खग म्हणजे पक्षी. पक्षी फळं नसलेल्या झाडाला सोडून जातात. एखाद्या झाडावर खूप फळं लागली की अनेक पक्षी त्यावर येऊन बसतात. पण जेव्हा ते फळं त्या ठिकाणून पडतात, खाली पडतात, कोणी घेऊन जातं, कोणी दगड मारतात, ते फळं मिळवतात. हे सगळं पाहिलं ते पक्षी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणून उडून जातात. आता भोजन झाल्यावर अतिथी आपल्या घरी जो आलेला आहे तो त्या गृहस्थाला सुद्धा सोडून जातात, की ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं होतं आता भोजन झालं. लहानपणी आमच्याकडे पद्धत होती अशी, जेव्हा कोणाला सासनं ब्राह्मण घरी बोलवायचं तेव्हा ते यायचे. सकाळचं ते जेवण वगैरे झालं की मग थोडासा आराम करायचा, दुपारचा चहा प्यायचा आणि मग निघून जायचं. म्हणजे अशी पद्धत त्यावेळेस होते. आता पण तशीच आहे पहा. म्हणजे न सांगतासुद्धा तोपर्यंत ते अतिथी त्या ग्रस्ताला सोडून जात नाही. एखादा पशु जो आहे, हिंस्र पशु आहे, वाघ आहे, सिंह आहे, त्या जंगलाला जर आग लागली तर तो स्वतःचा जीव वाचण्यासाठी तिथून निघून जातो. आणि एखादी जार पुरुष जो आहे तो उपभोगानंतर स्त्रीला सोडून निघून जातो. असे सगळे उदाहरणं 4-5 श्लोकामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. इति गोप्यो हि गोविंदे यत वाक्काय मानसः कृष्णदूते व्रजम याते उद्धवे त्यक्तलौकिकाः. आता हे 5-6 श्लोक म्हणजे कोण कोणाला सोडून जातं हे सांगितल्यावर आता या ठिकाणचा मुख्य श्लोक आला. गोपींचे मन, वाणी आणि शरीर, कायेन वाचा मनसेंद्रियैव. आपण म्हणतो कायेने, वाणीने आणि शरीराने जे कृष्णामध्येच तल्लीन झालेले आहेत. आणि कृष्णाचा दूत म्हणून जेव्हा उद्धव त्या ठिकाणी आला तेव्हा त्या गोपीसुद्धा लोकव्यवहार विसरल्या आणि आता कृष्णाच्या कथा, त्या कथेमध्ये ते इतक्या रममाण झाल्या की आता आपण दुसऱ्याच्या समोर उभे आहोत. या उद्धवांना आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. आता आपलं रडगाणं, आपली विरहव्यथा नवीन माणसासमोर व्यक्त करू नये हे सुद्धा त्या विसरून गेल्या आणि सगळा संकोच सोडून त्यासुद्धा रडू लागल्या. त्यक्तलौकिका उद्धवे त्यक्तलौकिकाः गायन्त प्रियकर्माणि रुदन्त्य गतधियाः तस्य संस्मृत्य संस्मृत्य याने कैशोर बाल्ययोः. आता त्या गोपी ज्या आहेत त्या आता आपल्या कृष्णाच्या बद्दलच्या आठवणी एक दुसऱ्याला सांगायला लागल्या. एवढ्यामध्ये काय झालं, काचिन मधुकरम दृष्ट्वा ध्यायन्ति कृष्णसंगमम प्रियप्रस्थापितं दूतं कल्पयित्वेदम अब्रवीत. एक भुंगा, भ्रमर जो आहे तो उडत उडत आला आणि त्या गोपीला इकडे कृष्णाचं स्मरण झालं. त्याच वेळेस तो उडत उडत आला आणि त्याला गुणगुणताना एका गोपीने ऐकलं. आता हा जो भुंगा आलेला आहे तो कृष्णानेच पाठवला असेल आणि कृष्णाला वाटतं की या सगळ्या आता विरहामध्ये आहेत म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी म्हणून तो भुंगा जो आहे त्याला आपला दूत म्हणून त्यांनी पाठवलं की काय, असे एक गोपी विचार करू लागले. आणि मग आता गोप्यो वाच, निष्काम प्रेम भक्ती काय असते याचं प्रतीक म्हणजे हा भ्रमर आहे. भ्रमर जो आलेला आहे आता त्या भ्रमराच्या निमित्ताने, त्या एका आलेल्या भ्रमराच्या निमित्ताने या ठिकाणी भ्रमरगीत लिहिलेलं आहे. भ्रमरगीत हे 10 श्लोकांचं आहे. मधुब कितव बंधो माम स्पृशा अंघ्री सपत्न्या कुचविलुलु ललितमाला कुंकुम अश्रुभिर्नः वहतु मधुपतिस्तन मानिनां प्रसादम यदुसदसी विडंब्यम यस्य दूतस्वमिदृक्. गोपी म्हणते आहे की हा कपटी प्रियकराचा सखा असलेला हा भुंगा आहे. कपटी प्रियकर म्हणजे आपला कृष्ण आणि त्याने पाठवलेला हा काय आपण म्हणतो भुंगा आहे. आता तो भुंगा येऊन काय करतो, जेव्हा आपण कोणाचा दूत म्हणून कोणाकडे जातो तेव्हा आपण ज्याच्याकडे जातो त्याला आधी नमस्कार करतो. साधारण शिष्टाचार आहे. कोणाकडे कोणाचा निरोप घेऊन जायचा असेल तर आपण गेल्याबरोबर लगेच तो निरोप देऊन लगेच बाहेर पडत नाही. लहानपणी जेव्हा आम्हाला आमचे आईवडील कोणाकडे निरोप घेऊन पाठवायचे ना तेव्हा आम्ही तो निरोप द्यायचा आणि निरोप दिला की लगेच आमची पाठवणी व्हायची.
कोणी आम्हाला बसा म्हणत नव्हतं, आलं तर पाणी प्या म्हणत नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे तो नुसता निरोप दिला की आम्ही दुसऱ्या क्षणी बाहेर पडायचो. पण आता जेव्हा आपण जातो कोणाकडे तेव्हा लक्षात येतं की ते आपण गेल्यानंतर ते आपल्याला त्या ठिकाणी बसवतात, कोणीतरी पाणी देतं, कोणीतरी खायला देतं, 4 गोष्टीची विचारपूस करतं आणि मग नंतर कसं काय येणं झालं वगैरे असं संभाषण जसं असतं, तसं या उद्धवाशी या गोपींचा संवाद सुरू आहे. पण आता हा जो भुंगा आलेला आहे, तो मात्र आता तो दूत म्हणून आलेला असल्यामुळे एका गोपीच्या पायाला स्पर्श करून तो नमस्कार करतो. पहा किती छान भाव आहे. तर त्या गोपी त्या भुंग्याला म्हणतात, ती गोपी म्हणते, की आमच्या पायाला स्पर्श करू नकोस. कारण कृष्णाच्या म्हणजे आमच्या सवतीच्या वक्षस्थळाला घर्षणाने चुरगळले गेलेल्या असा तू त्या कृष्णाच्या भक्तीमध्ये डुबलेला असला तरी आता इथे येऊन त्याची आमची मनधारणी तू करू नकोस. आता असं ते सांगतात. कारण आता कृष्ण मथुरेमध्ये आहे आणि तिथल्या ज्या नायिका आहेत त्यांच्याशी आता कृष्णाचा जो सत्संग आला, कृष्णाशी जी भेट झाली, त्यामध्ये कृष्ण आम्हाला विसरून गेला असंच आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही आता विरहामध्ये आहोत आणि मग आमचं मनधरणी तू करू नकोस. सकृत अधरसुधाम स्वाम मोहिनीम पाययित्वा. तू फुलामधला मध जो आहे, तो जो सगळा ओढून घेतला आणि तो संपल्यावर तू ते फूल सोडून जसा निघून जातो, तसाच हा भगवान श्रीकृष्णसुद्धा आमच्यामध्ये रममाण झाला होता. त्या रासलीलेच्या प्रसंगी, त्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रसंगामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या भेटी झाल्या, तेव्हा त्याने आमच्याबरोबर नृत्यसुद्धा केलेलं होतं. आणि आता त्याचं ते मोहक अधरामृत जे आहे ते पाजून तो आम्हाला या ठिकाणी सोडून गेलेला आहे. म्हणून कृष्णाच्या गोड गोड बोलण्याने त्या गोपीचं खरं चित्त हे द्रवित झालं होतं आणि म्हणून तिला त्या म्हणतात की आम्हाला त्या कृष्णाचं खरं रूप समजलंच नाही. कारण तो होता तो पण आम्ही खूप आनंदी होतो. आता तो नाही, त्यामुळे आता आमची व्यथा जी आहे ती आमच्या ठिकाणी आहे आणि कृष्णाच्या विरहामध्ये आम्ही त्या विरह सागरामध्ये बुडत आहोत. किमीही बहु षडंगरे गायसी त्वं यदूनाम अधिपती मग ग्रहाणाम अग्रतो न पुराणम. तू आमच्यासमोर आता त्या कृष्णाचं गुणगान गाऊ नकोस. कारण त्या कृष्णानेच आम्हाला धोका दिलेला आहे आणि आता त्याचं गुणगान इथे गाऊ नकोस, कारण आम्हाला काही हे नवीन नाही. पण कृष्णाच्या ज्या नव्या सख्या आहेत त्या मथुरेमधल्या, त्यांना जाऊन हे सगळं सांग. कारण त्यांच्या हृदयांची पीडा शमवली असण्याकारणाने आता त्यांना तो कृष्ण प्रिय आहे आणि आम्ही मात्र इथे विरहामध्ये आहोत. सूरदास जे आहेत अंधकवी, खूप मोठं त्यांचं साहित्यावर लिखाण आहे. अनेक ग्रंथ आहेत सूरदासांचे. त्या सूरदासांनी ज्या अनेक रचना, या फक्त भ्रमरगीतावर अनेक रचना केलेल्या आहेत. त्यामधली एक रचना म्हणजे सूरसागर. त्या सूरसागरामध्ये भ्रमरगीतावर ते सूरदास सगळे लिहितात आणि अनेक प्रकारे त्यांनी त्यांचे अभंग लिहिलेले आहेत, दोहे लिहिलेले आहेत. जवळपास एक संग्रह 400 अभंगांचा त्यांचा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या भागामध्ये MAच्या लेवलला मुलांना ते शिकवतात. त्यामध्ये जे थोडक्यामध्ये दिलं आहे की आता हा उद्धव जो आलेला आहे तो योगाचा जाणता आहे. तो या कृष्णाच्या भक्ती म्हणजे ज्ञानमार्गी आहेत आणि मग आता तो जो योग इथे शिकवायला आलेला आहे. कारण कृष्ण त्यांना सांगतात की तू त्या ठिकाणी जा, गोकुल सबई गोपाल उपासी. खूप छान वर्णन आहे पहा. गोकुल सबई गोपाल उपासी. कारण या गोकुळामध्ये उद्धवाला पाठवलं, कारण हा ज्ञानमार्गी आहे पण त्याला भक्तिमार्गाचा गंध नाही, म्हणून त्याला मुद्दाम काय म्हणतात त्याला ॲप्रेंटिसशिपसारखं त्याला या ठिकाणी पाठवलं. आता इथून तो भक्तिमार्गी होईल म्हणून भगवंतांनी त्यांना इकडे पाठवलं आहे. यद्यपि हरी हम त्याजी अनाथ करी तदपि रहती चरणनी रसरासी. यद्यपि हरी हम त्याजी, या कृष्णाने जरी आम्हाला सोडून गेला असला तरी पण आम्ही त्याच्या चरणाच्याच दासी म्हणून राहू. आपणी शीतलताही न छोडत यद्यपि है सासे राहू गरासी. गरासी म्हणजे ग्राशी. जसा राहू हा चंद्राला ग्रहण आणण्याचं निमित्त होतं राहू, तरी पण तो चंद्र आपली शीतलता सोडत नाही. तसं
जरी हा आम्हाला सोडून गेला असला तरी आमची भक्ती त्या श्रीकृष्णाच्याच ठिकाणी आहे, असं खूप चांगल्या प्रकारे सूरसागर या ग्रंथामध्ये सूरदासांनी सगळं वर्णन केलं आहे. योगाचं खंडन त्यामध्ये केलेलं आहे आणि सगुणाचं मंडन, कृष्णाचं वर्णन. सगुणाचं मंडन म्हणजे त्या कृष्णाचं सगुण रूपाचं वर्णन जे आहे ते त्या ठिकाणी केलं आहे. आता उद्धव जे आहे ते ज्ञानमार्गी असल्यामुळे योगधारणा, योगाने परब्रह्माला आपलंसं करणं, हे सगळं सांगण्यासाठी या ठिकाणी आले. पण त्या उद्धवाचा सुद्धा पराजय या ठिकाणी गोपींच्या या भगवंतावरच्या प्रेमामुळे झालेला आहे. त्याबरोबर तर्कशीलतेचा परिचय हे सुद्धा त्यांनी करून दिलं आणि उद्धवाच्या मनाचं पूर्ण परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. विसृज शिरसी पादम वेदम्यहम चाटुकारेही. आता त्या भुंग्याला म्हणतं, हे मधुकरा, तू आमच्या पायावर डोकं टेकू नकोस, कारण तू बंधधरणी करण्यास पटाईत आहे, कारण तू कृष्णाचा दूत आहे. तो कृष्णसुद्धा आमची मनधारणी कशी करत होता हे आम्हाला माहिती आहे. पण आता आम्हाला आश्चर्य असं वाटतं की ती लक्ष्मी जी त्याच्या चरणाची सेवा करीत असते, तर तिच्यापुढे आमची काय योग्यता? ती तर कृष्णाच्या इतक्या जवळ आहे. आणि त्यामुळे आता तू आम्हाला सांग की तो दीनांवर कृपा करणारा असणारा आहे, पण तरी आता जर तो इथे आला नाही तर त्याच्या सगळ्या त्या प्रेमाला, दीनांवरच्या कृपेला बट्टा लागल्यासारखं होईल. आणि म्हणून त्या सगळ्या आता एक एक गोष्टी सांगतात. आता म्हणतात, मृगयुरी व कपींद्रम विव्यधे लुब्ध धर्माः. त्या भुंग्याला म्हणतात की जेव्हा रामावतार झाला होता, आता 2-3 उदाहरणं या ठिकाणी छान दिलेले आहेत. रामावतार झाला होता तेव्हा कपिराज वाली निर्दलनम कसं केलं आपल्याला माहिती आहे. सुग्रीवाची बाजू घेतली, वालीला मारलं त्या रामाने. जसा व्याध लपून आपल्या त्या पक्षाला, त्या पशुला जसा मारतो कपटाने, तसं वालीला रामावतारामध्ये रामाने मारलेलं आहे. शूर्पणखा, त्या शूर्पणखेने याची कामना केली होती, रामाची कामना केली नाही. राम तर निदान लक्ष्मण तरी, या कामनेने ती आली होती. पण स्वतःच्या पत्नीच्या प्रेमामुळे बिचाऱ्या त्या स्त्रीचे नाक कानसुद्धा त्याने कापून टाकले त्या रामाने. पुढे आता बलीकडून वामन रूपाने दान घेतलं. आता ज्याच्याकडून दान घेतलं त्याला आशीर्वाद दिला पाहिजे. पण वामन रूपामध्ये बलीकडून दान घेतलं हे सगळं ठीक आहे, पण तरी त्यांनी आपल्या पाशामध्ये त्याला गुंडाळलं आणि पाताळामध्ये ढकलून दिलं. म्हणजे भगवंताच्या अवतारांचा निर्दयीपणाचे नमुने या ठिकाणी सगळ्या सांगतात. आणि तसं आमची इच्छा नसली तरी आम्ही त्या कृष्णाला टाळू शकत नाही, कारण आमचं चित्त त्यांनी सगळं हरण केलेलं आहे. कृष्णाच्या अनेक लीला, त्यांचं गायन, याचं कर्णामृत आमच्या कानामध्ये, ते अमृतासमान ते आमच्या कानामध्ये गेलेलं आहे. आणि जे फक्त एकदाच प्राशन करतात, म्हणजे या कृष्णकथांचं प्राशन जे कर्णाने एकदाच करतात त्यांच्यासाठी रागद्वेषादी समूळ नष्ट होतात असं सांगतात. पुष्कळसे लोक तर आपला हा दुःखमय संसार सोडून पुन्हा संन्यासी होतात, विरागी होतात, अकिंचन होतात आणि एखाद्या हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात. हे सुद्धा आम्हाला माहीत आहे. या गोपी ज्या आहेत त्या आपल्या व्यथा ज्या आहेत त्या भ्रमराकडे पाहून सगळ्या एक एक त्या ठिकाणी सांगत आहेत. अपिबत मधुपर्याम आर्यपुत्रो अधुनास्ते. आता महत्त्वाची गोष्ट आली. आता त्या विचारतात की तू त्यांच्याकडे जाऊन परत आलास असं वाटतं. त्या भ्रमराला म्हणतात, एखाद्या फुलामध्ये गेले, तिथला सुगंध घेतला आणि आता पुन्हा तू आमच्याकडे आलास, तर तू आम्हाला आदरणीय आहेस, कारण तू कृष्णाने तुला या ठिकाणी पाठवलं. म्हणून उद्धवाला म्हणतात, तू पण आम्हाला आदरणीय आहेस. पण ज्यांच्याकडे गेल्यानंतर परत येणे अतिशय कठीण आहे, तर धामम परमम मम, त्या धामाला गेल्यानंतर पुन्हा परत येणं कठीण आहे. पण ज्याची तू इथे आला आहेस, तर इथे येऊन तू काय करणार आहेस हे आम्हाला तर सांग. आर्यपुत्र म्हणजे आमचे भगवान श्रीकृष्ण मथुरेत आहेत ना. आता एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते मथुरेत आहेत ना. आई बाबा नातं गोपाळांची, म्हणजे इथे सगळे नंदबाबा, यशोदा, रोहिणी यांची त्या कृष्णाला आठवण येते का, असे प्रश्न विचारले. आणि आमच्यासारख्या दासी ज्या आहेत, कृष्णाच्या भक्त आहेत, गोपी ज्या आहेत,
त्यांच्याविषयी ते कधी काही सांगतात का तिथे त्या याच्यामध्ये मथुरेमध्ये? अगरूसारखे सुगंधी करकमल, भगवंताचे करकमलसुद्धा सुगंधी आहेत, ते आता पुन्हा या ठिकाणी येऊन आमच्या मस्तकावर ठेवतील का? जसे त्यांनी त्या शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या रात्री आमच्याबरोबर महारासलीलाच्या वेळेस केलं होतं, तसं ते पुन्हा या ठिकाणी करतील का? आता हे सगळं गोपींचं ऐकल्यानंतर उद्धव जे आहे ते आता गोपींना सांगायला लागले. आता उद्धवांचा जो उद्देश होता तो उद्देश आता उद्धव त्या ठिकाणी सांगतात. भगवत उत्तम श्लोके भवती अभिर अनुत्तमा भक्ती प्रवर्तिता दिष्ट्या मुनीनाम अपि दुर्लभा. त्या म्हणतात, म्हणजे उद्धव सांगतात, त्या गोपींना म्हणतात, गोपीनं तुम्ही खऱ्या अर्थाने कृतकृत्य आहात. आता थोडंसं उद्धवाचा ज्ञानमार्ग जो आहे तो आता बाजूला सरकतो आहे आणि उद्धव भक्तिमार्गाकडे वळत आहेत. तुम्ही खरं म्हणजे सगळ्या जगाला पूजनीय आहात, कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांना आपलं मन समर्पित केलेलं आहे. चंचल मी मन कृष्ण प्रमादी बलवत दृढा. आता हे असं चंचल मन आम्ही कसं स्थिर करावं असा अर्जुनाने प्रश्न विचारला, तर ते सांगतात तत्तैकाग्रम मनः कृत्वा. सगळं मन जे आहे ते भगवंताच्या ठिकाणी एकाग्र करून त्याचंच चिंतन केलं तर त्याची प्राप्ती सहजपणे होते. तसं आता या ठिकाणी सर्वोत्तम भक्ती जी आहे तिचं माझी प्रचिती जी मुनींनासुद्धा दुर्लभ आहे ती तुम्ही सहजपणे साधली आहे आणि लोकांपुढे तुम्ही एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. असं कोण सांगतं? तर ज्ञानमार्गी उद्धव या ठिकाणी गोपींना सांगत ज्या भक्तिमार्गी आहेत. आणि तुमचं वैशिष्ट्य काय आहे की तुम्ही पुत्र, पती, शरीर, स्वजन आणि आपलं घर दिष्ट्या पुत्रान, पतीन, देहान, स्वजनान, भवनानीच. काय काय सोडलं? पुत्रान, आपल्या मुलांना सोडलं. पतीन, नवऱ्यालाही सोडलं म्हणजे त्यांचा त्याग केला भगवान श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी. देहान, स्वतःच्या देहावरचं ममत्वसुद्धा तुम्ही सोडलेलं आहे. स्वजनान, आपले नातेवाईक आहेत त्यांचासुद्धा तुम्ही त्याग केला. आणि भवनानीच, म्हणजे जे या ठिकाणचं भुवन आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याच्यावरची ममत्वसुद्धा तुम्ही सोडलं आहे. कोणासाठी? या भगवंतासाठी. हित्वा व्रणीत यूयम यत कृष्णाख्यम पुरुषम परम. त्या भगवान श्रीकृष्णांना तुम्ही वरलेला आहे. आता श्रीकृष्णाच्या वियोगामध्ये एकांत भक्ती जी आहे ती तुमच्या ठिकाणी जडलेली आहे आणि तुमची भेट झाली ही माझ्यावर फार मोठी कृपा आहे आणि ती कृपा माझ्यावर भगवंताच्या आदेशानेच झाली आहे. विरहेण महाभागा महान मे अनुग्रह कृता. त्या कृष्णाचा उद्धव म्हणतात माझ्यावर हा अनुग्रहच आहे. श्रूयतां प्रिय संदेशो भवतीनां सुखावह यदा मा आगतो भद्रा अहम भरतो रहस्करः. तर मी त्यांचा गुप्त दूत आहे आणि श्रीकृष्णाने मला जो संदेश दिला आहे तो संदेश देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. कृष्णाचा संदेश जो आहे तो आता उद्धव गोपींना सांगत आहे. तुमच्या माझ्याशी कधीही वियोग होऊ शकत नाही असं कृष्णाने सांगितलं. गोपींना सांगतात सर्व भौतिक पदार्थामध्ये आकाश, वायू, अग्नी, जल ही पंचमहाभूते व्यापून आहेत. त्याप्रमाणे मी तुमच्या मन, प्राण, पंचमहाभूते आणि इंद्रिय आणि विषय यांचा आश्रय घेऊन मी तुमच्याजवळच आहे. तुम्हाला वाटतं की मी तुमच्यापासून दूर गेलो आणि मी कपटी आहे, मी तुमच्यावर निर्दयीपणाने वागलो असं तुम्हाला वाटतं. पण आत्मेनैवात्मनात्मानं सृजे हन्यम अनुपालये आत्ममायानुभावेन भूतेंद्रिय गुणात्मनः. मीच मायेच्याद्वारे हे पंचमहाभूते, इंद्रिये आणि विषय हे सगळे निर्माण केले आहेत. मीच त्यांना पाळतो आणि मी त्यांचं विलीन करतो, म्हणजे त्यांचा संहारसुद्धा करणारा मीच आहे. आणि जसं आता इथे उदाहरण देतात की सगळ्या नद्या अनेक मार्गाने जाऊनसुद्धा जसं समुद्रालाच मिळतात त्याप्रमाणे ज्ञानी माणूस जो आहे तो कशाचा आधार घेतो? तर वेदाभ्यास. वेद आहेत, उपनिषद आहेत, शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करून ज्ञानी जो आहे तो भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. पतंजलीचं योगशास्त्र आहे, त्या योगाने सुद्धा भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. आत्मानात्म विवेक
आत्म काय आणि अनात्म काय. जे आपल्या कामाचं आहे, जे मला भगवंताची प्राप्ती करून देणार आहे, ते मी ग्रहण केलं पाहिजे आणि अनात्म वस्तूचा त्याग केला पाहिजे. त्यामुळे त्याग, त्यानंतर तपश्चर्या आणि हे सगळं करण्यासाठी तप याचं आचरण, त्यानंतर इंद्रियांचा संयम, इंद्रिय आवरणं, इंद्रियांना आवर घालणं, सत्य काय हे कळणं, या सगळ्यांनी मनाचा निग्रह करून परमात्म्याला मिळवणे, परमात्म्याची प्राप्ती करणे, हाच त्या सगळ्यांचा उद्देश आहे. यत्वहं भवती नाम वै दूरे वर्ते प्रियो दृशां मनसः सन्निकर्षार्थं मदनो अनुध्यान काम्यया. मी तुम्हाला प्रिय असूनही तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो. भगवंताचा निरोप उद्धव सांगत आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, मी तुम्हाला अत्यंत प्रिय आहे, तुम्हीसुद्धा मला प्रिय आहेत, तरी पण मी तुमच्या दृष्टीपासून दूर राहतो. कारण जेव्हा मी तुमच्यापासून दूर राहतो तेव्हा तुम्ही माझं ध्यान करता, माझ्या लीलांचं चिंतन करता, अखंड करता आणि त्यामुळे तुम्ही माझ्या अगदी जवळच आहात. ईशावास्य उपनिषदामध्ये असा छान श्लोक येतो. ईशावास्य उपनिषदामध्ये त्याचं नावच तसं आहे की ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत तज्जगत आणि तेन त्यक्तेन भुंजितः. हे सगळं जग जे आहे त्या परमेश्वराने आच्छादन केलेलं आहे आणि त्याचा अनुभव तेन त्यक्तेन भुंजितः. या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आस्वाद तुम्ही घ्या, हे उपनिषद सांगतं. पण ते घेत असताना ते आस्वाद घेणारा मी नाही, तो परमेश्वर आहे, हा भाव तेन त्यक्तेन भुंजितः. तसंच एक सिनेमा होता, त्याचं नाव पतंगा. आता आमच्या वयाचे जे आहेत त्यांना ते माहीत असेल. त्याच्यामध्ये एक छान गाणं होतं शमशाद बेगम यांचं आणि सी रामचंद्र. मेरे पिया गए रंगून किया है वहाँ से टेलीफोन, तुम्हारी याद सताती है, तुम्हारी याद सताती है. जोपर्यंत प्रियकर बरोबर होता तोपर्यंत तेवढी आठवण होत नाही. पण आता तो परगावी परदेशात गेला, रंगूनला गेला, आता तिथून तो मला फोन करून सांगत आहे की तुझी आठवण फार येते. मेरी भूक प्यास भी खो गई गम के मारे. त्या दुःखामुळे भूक प्यास म्हणजे आता तहान भूकसुद्धा आम्ही विसरलो. जिया में आग लगाती है. माझ्या हृदयामध्ये ही विरह व्यथा निर्माण झाली आहे. मैं अधमोई सी हो गई तुम बिन साजन. खूप छान असे ते गाणं आहे. पण त्याचा अर्थ या भ्रमरगीताशी कसा जोडता येतो ते आपण पाहतो की तुम बिन सजन जनवरी फरवरी, आता जानेवारी फेब्रुवारी हे दिवस आहेत. बन गई मई और जून, मे आणि जून. सूर्य तापलेला असतो, अंगाची लाहीलाही होते, पाऊस पडत नाही, तो जून महिनासुद्धा आहे. तर जानेवारी फेब्रुवारीचे महिनेसुद्धा तुमच्याशिवाय आम्हाला आता मे जूनसारखे भासत आहेत. असं ते छानपैकी ते सिनेमातलं गाणं आहे, पतंगा सिनेमातलं. ते या ठिकाणी त्याची आठवण होते. आणि मग ते म्हणतात, यथा दूरचरे प्रेष्ठे मन आवेश्य वर्तते, स्त्रीणां च तथा चेतः सन्निकृष्टेक्षि गोचरे. त्याच ईशावास्य उपनिषदामध्ये एक श्लोक येतो की भगवंत कुठे आहे, तद्दूरे तद्वंतिके. भगवंत आपल्यापासून दूर आहे असंही म्हणता येतं आणि तो आपल्यातच आहे असंही म्हणता येतं. कोणासाठी दूर आहे? जे अभक्त आहेत त्यांच्यासाठी भगवंत दूर आहेत आणि जे भक्त आहेत त्यांच्यामध्ये त्यांना भगवंताचं दर्शन केव्हाही होतं. रामकृष्ण परमहंसाचं वाक्य खूप छान आणि महत्त्वपूर्ण आहे. आईपासून दूर असलेला मुलगा, त्याला आईची आठवण झाली म्हणजे तो त्या आईच्या आठवणीने त्याचे नेत्रसुद्धा आता ते डोळ्यातसुद्धा पाणी तरायला लागतं. आता तो मुलगा जेव्हा मोठा प्रवास करून आईजवळ जातो, आईच्या समोर उभा राहतो, तेव्हा त्या मुलांनी आपल्या डोळ्याने आईला पाहावं का डोळे मिटून आईला पाहावं, असं रामकृष्ण परमहंस विचारतात. म्हणजे भगवंतापासून दूर असताना आपण भगवंताचं स्मरण करावं, पण भगवंताच्या मूर्तीसमोर, भगवंताच्या समोर गेल्यावर मात्र आपण डोळे न मिटता त्याच्या स्वरूपाचं ध्यान करावं, त्याच्याकडेच पाहत राहावं. कारण स्त्रियांचे चित्त हे दूरगावी गेलेल्या प्रियतमाच्या भोवतीच गुंतून राहते आणि डोळ्यासमोर तो आहे तोपर्यंत तेवढं त्याचं महत्त्व कळत नाही.
गोपीगीतामध्ये सुद्धा असा श्लोक आहे, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदांततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. तव कथामृतम तप्त जीवनम, विरहामध्ये तप्त झालेलं आमचं जे जीवन आज आहे, गोपी सांगतात, ते तुझ्या कथामृताने, तुमच्या कथामृताचं श्रवण केल्याने आमचं मन थोडंसं हलकं होतं. अनुस्मरन्त्यो माम नित्यम आचिरान माम उपैषथ अलब्धरासाः कल्याणो माम उपर्द धीर्य चिंतया. माझ्याबरोबर रासलीलेमध्ये ज्या सामील होऊ शकल्या नाहीत त्या गोपीसुद्धा आता त्यांचं स्मरण झालं तरी त्यांच्या चिंतनामध्ये त्या बुडून गेलेल्या आहेत, विरहामध्ये, त्या व्यथेमध्ये आहेत. आता हे सगळं सांगत असताना हा सगळा संदेश जो आहे तो गोपींना ऐकला आणि गोपींना एका अर्थाने खूप आनंद झाला. भगवंताच्या लीलेचं स्मरण त्या करू लागल्या आणि गोपी आता म्हणायला लागल्या, त्या उद्धवांना आता गोपी बोलतात, आपी स्मरणतीनं साधो हो गोविंद प्रस्तुते क्वचित गोष्टीमध्ये पुरस्त्रीणाम ग्राम्या स्वैरकथांतरे. आता भगवंताचं आपल्यावरचं प्रेम आहे आणि त्यामुळे या उद्धवाला आपल्याकडे पाठवलं. इतकं गोपींना ऐकल्यानंतर गोपींना एक प्रकारे आनंद झाला. आता त्या गोपी शंका कोणावर घेतात की त्या मथुरेमध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या आता कृष्णाच्या जवळ आहेत, ज्यांना रोज त्या कृष्णाचं दर्शन होतं, त्यांच्याबद्दल त्या म्हणतात. त्या मथुरा नगरीमधले ज्या स्त्रिया आहेत त्यांच्याशी भगवान श्रीकृष्ण रोजच गप्पा मारत असतील, त्यांच्याशी संभाषण रोज होत असेल आणि आमचा श्रीकृष्ण स्वच्छंदपणे त्यांच्याशी सामील होऊन आनंदातसुद्धा असेल. पण त्या शहरामधल्या आहेत. आता आजच्या भाषेत म्हणायचं थोडंसं मॉडर्न असतील, म्हणून श्रीकृष्ण त्यांच्याशी जास्त रत झाला असेल, जास्त प्रेम त्याचं त्यांच्याबद्दल वाढलं असेल. हे जरी असलं तरी आम्ही ग्रामीण आहोत, आम्ही गवळणी आहोत, तर त्यामुळे गोष्टीमध्ये पुरस्त्रीणाम ग्राम्या स्वैरकथांतरे, आम्ही खेड्यातलं आहोत म्हणून आमचं अज्ञान पाहून ते आमची आठवण तरी काढतात का, असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणखी कोणी असं म्हणतात की त्यांच्या विरगणीने आम्ही पळत आहोत. जसा पाऊस पडला, इंद्र पाऊस पाडतो तेव्हा जीवाला जीवदान मिळतं, तसं कृष्णसुद्धा कधी आपला करस्पर्श आमच्या मस्तकावर ठेवतील का. कस्मात कृष्ण इहा याती प्राप्त राजो हता हिता नरेंद्रकन्या उद्वाह्य प्रीत सर्व सुरत वृतः. ती म्हणते की या भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारलेलं आहे, शत्रूला मारून ते सगळं राज्य आता त्यांनी मिळवलेलं आहे. आता ते इतर राजकुमारांशी विवाह पण करतील आणि आपल्या आप्तेष्टांबरोबर, आपल्या स्वजनांच्याबरोबर तिकडे मथुरेमध्ये आनंदाती राहतील. मग ते आमच्याकडे कशाला बरं येतील. आणि मग परम सौख्यम ही नैराश्यम स्वैरिण्यप्याहम पिंगला तज्जानतीनाम न कृष्णे तथाप्याशा दुरत्यया. संसारात कोणतीही आशा धरणे हेच सगळ्यात मोठे सुख आहे. संसारात कोणत्याही गोष्टीची आशा न ठेवणे हेच खरं सुख आहे. असं कोण म्हणतं ते पिंगला वेश्या जे ती सांगते. तर पिंगला सारखी वेश्या एवढं मोठं तत्त्वज्ञान सांगत आहे. वेश्या असूनही आम्हाला तिने योग्य तोच मार्ग दाखविला आहे. आता हे सगळं माहीत असूनसुद्धा आम्ही कृष्णाच्या भेटीची आशा सोडू शकत नाही, कारण आमचं मन त्या कृष्णाच्या भोवतीच रुंजी घालत आहे. सरिच्छैल वनोद्देशा गावो वेणुर इवा इमे संकर्षण सहाय्येन कृष्णेन आचरिता प्रभो. या आमच्या गोकुळामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण ज्या ठिकाणी विहार केला तिथली ही आमची यमुना नदी, कालिंदी यमुना नदी, तिथला हा पर्वत जो आहे तो, तिथला हा वनप्रदेश जो आहे तो, ज्यांना ते चालण्यासाठी नेत होते त्या सगळ्या गायी आणि त्यांच्या वेणूंचे स्वर हे सगळे आता या ठिकाणी घुमत आहेत आणि त्याच आठवणीमध्ये आम्ही या ठिकाणी दिवस कंठीत आहोत. कथम तम विस्मरामहे, आम्ही त्या कृष्णाला कसे काय विसरू, असा प्रश्न या ठिकाणी विलच केला. मग शुकदेव आपल्याला सांगतात, या कृष्णांचा संदेश ऐकून गोपींच्या विरहाची व्यथा शांत झाली. तप्त जीवनम,
तव कथामृतम तप्त जीवन. तप्त झालेलं आमचं मन जे आहे ते आता शांत झालेलं आहे. कृष्णच आपला आत्मा आहे हे आता उद्धवांना समजलं आणि ह्या गोपींकडनं खूप शिकण्यासारखं आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. खरं म्हणजे कृष्णाने या उद्धवांना या गोकुळामध्ये गोपींना भेटण्यासाठी फक्त 4 दिवस तू जाऊन ये आणि त्यांना भेटून ये आणि तुझा ज्ञानमार्ग जो आहे तो त्यांना सांग, म्हणजे त्या ज्ञानमार्गी होतील. भगवंतांना माहीत होतं ह्या गोपी ह्या ज्ञानमार्गाच्या नाहीत, त्या भक्ती संप्रदायाच्या आहेत, भक्तिमार्गी आहेत. त्यामुळे उवास कचितीन मासान गोपीनाम विनोदुच्छ कृष्णलीला कथाम गायन रमयामास गोकुलम. 4 दिवसासाठी आलेले उद्धव जवळपास 4 महिने गोकुळामध्ये रमले आणि वारंवार ते ब्रजवासियांना आनंदित करीत आहेत. मग जितके दिवसपर्यंत नंदाच्या व्रजामध्ये उद्धव राहिले, व्रजौ कसाम क्षणप्राण्या आसन कृष्णस्य वार्तया, तितके दिवस भगवान श्रीकृष्णाच्या संबंधित गोष्टी त्यांच्या कानावर पडल्या आणि व्रजवासियांनासुद्धा ते सगळे क्षण एखाद्या क्षणासारखे वाटले. 4 महिने गेले पण एखाद्या क्षणासारखेच वाटले. भगवंताचा भक्त हा उद्धव जो आहे तो नदी, वन, पर्वत, दर्या हे सगळं पाहून भगवंताची लीला जी आहे ती श्रवण केल्यामुळे कृष्णाचे स्मरण करीत त्यांच्या विरहात असणाऱ्या गोपींना रमवत होता. आता उद्धव आता म्हणतात की कोठ्या ह्या आचारहीन रानात राहणाऱ्या स्त्रिया आणि कोठे सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्ण. सच्चिदानंद घन भगवान श्रीकृष्ण आणि या खेड्यामध्ये राहणाऱ्या की ज्यांना आचारहीन असं म्हटलं की त्या लौकिक आचार, लौकिक व्यवहार हे सगळं विसरून गेलेले आहेत. कारण त्या या ठिकाणी भगवंताच्या वियोगामध्ये आहेत आणि भगवंताच्या स्मरण हे अखंड त्यांच्याकडून होत आहे. त्यांनी त्यांच्यावर निरंतर प्रेम केले आहे आणि म्हणून त्यांचे परमकल्याण भगवान श्रीकृष्ण करत असतात. आसा मोहो चरणरेजू जुषामहम श्याम वृंदावने किमपि गुल्म लतौषधी नाम. आता उद्धव स्वतःची अवस्था सांगतात की मी या वृंदावनामध्ये मला जर पुनर्जन्म मिळाला तर मी सांगेन की मला या पुन्हा वृंदावनामध्येच माझा जन्म हो. एखादं झुडूप असेल छोटंसं, एखादी वेल असेल, एखादी वनस्पती औषधी असेल, त्याच्या रूपाने जरी माझा जन्म या ठिकाणी झाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजेल. कारण एखादं झुडूप आहे, एखादी वेल आहे, ती या ठिकाणी असताना कृष्णप्रेमामध्ये रंगलेले गोप आणि गोपी, इथल्या गाई वासरं यांच्या चरणाची धूळ माझ्या अंगावर सतत पडत राहील. यावै श्रियार्चितम अजादिभिराप्त कामैहि योगेश्वरैरपि यदात्मनि रासगोष्ठ्याम. स्वतः लक्ष्मी, स्वतः ब्रह्मदेव जे भगवान आदिनारायणाचे पुत्र, मानसपुत्र, आणि स्वतः शंकर जे पूर्ण काम असूनही त्यांनी या भगवंताची पूजा केली. योगेश्वर आपल्या हृदयामध्ये सदैव चिंतन करतात, ते यांचंच चिंतन करतात आणि रासलीलेच्या वेळी यांनासुद्धा अशी इच्छा होती की या भगवंताने आपल्याला कधीच सोडून जाऊ नये. पण स्वतःमध्ये एक अहंकार निर्माण झाल्यामुळे भगवंताने लीला केली आणि भगवंत त्या ठिकाणी ते अदृश्य झाले आणि मग पुन्हा प्रगट झाले. नंदाच्या व्रजामध्ये राहणाऱ्या या गोपांगनाच्या चरण धुळीला सुद्धा मी नमस्कार करतो. वंदे नंद व्रजस्त्रीणाम पादरेणुम अभिक्षणाः यासाम हरिकथोगीतम पुनाती भुवनत्रयम. आमचे आचार्य किशोरजी व्यास गोविंदगिरी महाराज जे आहेत ते त्यांच्या श्रीमद भागवतामध्ये किंवा भागवताच्या सुरुवातीचे जे आपण मंगलाचरणाचे श्लोक म्हणतो त्यामध्ये हा श्लोक ते आवर्जून म्हणतात की नंदाच्या व्रजामध्ये राहणाऱ्या गोपांगनाच्या चरणधुळीला मी वारंवार नमस्कार करतो. वंदे नंद व्रजस्त्रीणाम पादरेणुम अभिक्षणाः. वारंवार नमस्कार करतो कारण त्यांच्या कथांविषयीचं जे गायन केले ते गायन तिन्ही लोकांना पवित्र करीत आहे.
यासाम हरिकथोद्गीतम पुन्हा भुवनत्रयम. त्रिभुवनाला सुद्धा पावन करण्याची शक्ती इथल्या रजकणामध्ये सुद्धा आहे. शुकदेव सांगतात, अथ गोपीर अनुज्ञाप्य यशोदानंदमेव च गोपानां मंत्र्य दाशारो यास्यन् नारुरुहे रथम. नंद, उद्धव, गोपी, यशोदा यांची अनुमती घेऊन, गोपाळांचा निरोप घेऊन हे आता मथुरेला जाण्यासाठी आपल्या रथावर स्वार झाले. आणि तो निघालेला पाहून नंद, गोपीगण हातात पुष्कशा भेटवस्तू घेऊन त्यांच्याजवळ आल्या आणि डोळ्यात पाणी आणून त्या म्हणायला लागल्या. नंद, गोपी हे सगळे म्हणाले, मनसो वृत्तयो न स्यू कृष्णपादांबुजाश्रया वाचोभि अभिधायिनीं नामनां कायस तत्प्रवणा दिशू. आमच्या मनाच्या वृत्ती ज्या आहेत त्या कृष्णाच्या चरणकमलाशी नेहमी सत्संगामध्ये राहो, त्याच्या आश्रयानेच राहो. आमची वाणी त्याच्याच नामाचे उच्चारण करीत राहो आणि आमचं शरीर त्यांनाच सदैव प्रणाम करीत राहो. भगवंताच्या इच्छेनुसार, आमच्या कर्मानुसार आम्हाला कोणत्याही योनीमध्ये जन्म येवो. कर्मभिर भ्राम्यमाणानां यत्र क्वापि ईश्वरेच्छया. क्वापि म्हणजे कुठलीही भगवंताच्या इच्छेनुसार आम्हाला कुठेही जन्म मिळो. मंगलाचरितदानैहि रतिर्न कृष्ण ईश्वरे. आणि त्याचे फळ म्हणून आमचं मन जे या कृष्णाच्या ठाई सदैव प्रेमामध्ये मग्न राहो अशी इच्छा त्या व्यक्त करतात. कृष्णाय प्रणिपत्याह भक्त्युत उद्रेक रोजवसकाम वसुदेवाय रामाय राज्ञे चोपायनान्यदात. आणि मग तेथे पोचल्यावर म्हणजे त्या मथुरेमध्ये गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना भेटल्यावर कृष्णांना नमस्कार केला आणि व्रजवासियांची प्रगाढ भक्ती जी आहे तिचंच आता ते कथन करू लागले. आत्तापर्यंत योगमार्ग, निर्गुण भक्ती यावर बोलणारे, ज्ञानमार्ग सांगणारे उद्धव आता व्रजवासियांची भक्ती जी आहे तिचं वर्णन करू लागले. नंदाने दिलेल्या भेटवस्तू त्याने वसुदेव, बलराम आणि श्रीकृष्ण, उग्रसेन यांना परत दिल्या. असं करून ते पुन्हा आपल्या मथुरेमध्ये उद्धव आता परत गेलेले आहेत. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे पूर्वार्धे उद्धवप्रतियाने 47 श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्या आपल्याला 48व्या अध्यायामध्ये भगवंत आता त्या ठिकाणी आहेत. आत्तापर्यंत कुब्जेची भेट झाली. अक्रूराने पुन्हा विनंती केली होती. कुब्जेने म्हटलं होतं की आमच्या घरी चला. तेव्हा भगवंत म्हणतात की आता मी ज्या कामासाठी आलो ते माझं काम झालं की मग मी तुमच्याकडे येईल. तसं आता भगवंत हे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जातात. तो अध्याय आपण आता उद्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता
उदारदाता मोक्षतत्वता देहादा आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चिदेथ श्लोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. छान सांगितलं बरं का. हो धन्यवाद.